बिरसा क्रांती दल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट करा. जय सेवा, जय भीम, जय आदिवासी. धन्यवाद. बिरसा क्रांती दल यूट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना, दर्शकांना या निमित्तानं जय सेवा, जय बिरसा, जय भीम, नमस्कार. आपण आज एका वेगळ्या विषयावरती इथे चर्चा करतोय. तो विषय असा की आता 20 तारखेला म्हणजे 20 जुलैला लोकसभेचं एक अधिवेशन होऊ घातलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने डिलिमिटेशन किंवा हिंदीमध्ये आपण ज्याला परिसीमन असं म्हणतो, ते बिल हे सरकार मांडेल आणि ते बहुमताच्या जोरावरती ते पारित पण करून घेईल. आता हे बिल काय प्रकरण आहे, डिलिमिटेशन काय प्रकरण आहे, हे जरा समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला या सरकारचा हेतू लक्षात येतो. ते असं आहे की 1971 मध्ये 71च्या जनगणनेच्या आधारावरती साधारण 76 मध्ये हे डिलिमिटेशनचे बिल तेव्हा आलं होतं आणि ते पास झालं. आणि 1971च्या जनगणनेच्या आधारावरती आपल्या भारतीय संसदेच्या 543 जागा हा निर्धारित करण्यात आल्या 1971च्या जनगणनेच्या आधारावरती. आणि तेव्हा 543 जागा ठरवल्या. साधारणतः 20 लाखाला एक खासदार या पद्धतीनं तो रेशो ठरवण्यात आला होता. आणि तेव्हापासून पुन्हा आपल्याकडे लोकसभेचं डिलिमिटेशन हे झालेलं नाही. आणि म्हणून या सरकारला असं वाटायला लागलं, कारण मागच्या निवडणुकीमध्ये या लोकांनी 400 पारचा नारा दिला होता, पण तो नारा महाराष्ट्रासह दक्षिण भारतातल्या लोकांनी तो नारा उधळून लावला, तो पूर्ण होऊ दिला नाही. आणि म्हणून यांनी चंग बांधला की आपण यावेळेस डिलिमिटेशन करायचं आणि लोकसभेच्या जागा वाढवायच्या. आता जागा वाढल्यानंतर समान रेशोमध्ये भारतभर ते वाढणार आहेत का? त्या समान पद्धतीनं वाढणार नाहीत. आणि 2011च्या सेन्सस नुसार आता होईल, कारण 21चं सेन्सस झालं नाही, त्याची आकडेवारी आले नाही. त्यामुळे या डिलिमिटेशन मध्ये 2021ची जनगणना गृहीतच धरल्या जाणार नाही. ती 2011च्या आधारावरती ही माणसं करणार आहेत. आता ही करताना काय होणार आहे, हे करताना कारण आपल्याकडे त्या लोकसंख्या वाढीचा जो दर आहे, हा दर मला 2023 मध्ये आपली लोकसंख्या चीनच्या पुढे गेली. 1.428 अब्ज इथपर्यंत भारताची लोकसंख्या गेलेली आहे. आणि ही लोकसंख्या वाढली कुठे? कारण भारताचे आपण जर दोन भाग केले, दक्षिण भारत आणि उत्तर भारत, हे दोन भाग केले तर उत्तर भारताकडे मोठ्या प्रमाणात जनसंख्या वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. दक्षिण भारतात का नाही वाढली? कारण दक्षिण भारत हा शिक्षित प्रदेश आहे, साक्षर प्रदेश आहे. आणि म्हणून त्यांनी नियमाप्रमाणे म्हणजे कुटुंब संस्था, किती अपत्य आपल्याला झाले पाहिजे, या सगळ्या संदर्भामध्ये विचारात घेऊन दक्षिण भारतातील लोक वागलेली आहे. म्हणून तिथे लोकसंख्या दर जो आहे तो फार कमी आहे, तो वाढला नाही. आणि जास्त दर जो वाढला इकडे बिहार, उत्तर प्रदेश, म्हणजे उत्तर भारतामध्ये मोठ्या संख्येने वाढलेला आहे. आता जी लोकसभेचा जो एक प्रतिनिधी आहे
त्या बिहारमध्ये किती लोकसंख्येचा एक प्रतिनिधी आहे? 31 लाख. 31 लाखावर एक प्रतिनिधी आहे. उत्तर प्रदेशामध्ये 29 लाखावर एक प्रतिनिधी आहे. तुमच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये 28 लाखावर एक प्रतिनिधी, 20 ते 28 हा त्यातला रेशो आहे. आणि केरळमध्ये 17 ते 20 लाखावर, केरळ म्हणजे केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश हा जो भाग आहे यामध्ये 17 ते 20 लाखावर एक प्रतिनिधी आहे. म्हणजे तेव्हापासूनच उत्तर भारतातली जनसंख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आता जेव्हा आता 543 आहेत, यांचा घाट घातलाय की ते 816 पर्यंत न्यायचे. जर 816 पर्यंत यांनी जर लोकसभेचे खासदार वाढवले, प्रतिनिधी वाढवले, तर लोकसंख्येच्या प्रमाणात जर तुम्ही 20 लाखाला एक असं जर पकडलं तर मोठ्या प्रमाणात कुणीकडे वाढतील? उत्तर भारतामध्ये. उत्तर भारतात मोठ्या संख्येनं खासदार वाढतील. आणि उत्तर भारतातली जी मानसिकता आहे भारतीय जनता पार्टी आणि या सगळ्यांच्या संदर्भातली, ती जर आपण मानसिकता बघितली तर तिकडे लोकसंख्या म्हणजे लोकसंख्या जास्त वाढली असल्यामुळे तिकडे खासदारांची संख्या वाढेल. आणि यांचा जो 400 पारचा नारा होता, म्हणजे 2/3 वर आम्हाला लोकसभेचे खासदार पाहिजे, तर ते त्या भागामधनं ते पूर्ण करतील. आणि कशा करता पूर्ण करतील? ज्याने तेव्हाच सांगितलं होतं आम्हाला 2/3 वर खासदार कशासाठी पाहिजे आहे, तर भारताचं संविधान बदलण्यासाठी. आता त्यांना संविधान बदलता येत नाहीये. संविधान बदलताना 2/3 आकडा पाहिजे. इतर राज्यांचे 50% वर राज्यांचे ठराव पाहिजे. हे सगळे त्यामध्ये आहे. पण संसदेमध्ये 2/3 संसद खासदार वाढवण्यासाठी ही माणसं हा आटापिटा करत आहेत, असं एक शंका यायला भरपूर वाव आहे मित्र. आणि म्हणून आपल्याला आता विचार केला पाहिजे, बरं हे वाढल्यानंतर त्यामध्ये आदिवासींचा काय फायदा आहे किंवा इतर कोणाचा काय फायदा आहे? अनेक लोकांना, काही लोक म्हणतील की 816 जर खासदार झाले तर आदिवासींची संख्या त्या प्रमाणात वाढेल. खासदारांची किती वाढेल? आदिवासींची संख्या आता जे 47 आहे ते 65 होतील. आणि 65 झाल्यावर काय फरक पडेल? जे आता 47 आहे ते काहीच बोलत नाही, ते 65 काहीच बोलणार नाही, ते मुखेच राहतील. आदिवासींना काही फायदा होणार नाही. जसं जर महाराष्ट्रामध्ये जर 288 आमदार आहेत, ते जर वाढले तर किती होतील? ते 432 होतील. 432 आमदार होतील. आणि त्याच्यामध्ये आता जे 25 आमदार आहेत ते 39 होतील. एवढाच फरक होईल, बाकी काही फरक पडणार नाहीये. मानसिकता जर तीच राहत असेल तर मात्र आपल्याला धोका आहे. आणि म्हणून ही परिसीमन होताना आमची अशी मागणी आहे की प्रत्येक राज्यामध्ये लोकसंख्याचा दर काय आहे ते सोडून प्रत्येक राज्यामध्ये 50% लोकसभेच्या आणि 50% विधानसभेच्या ह्या जागा सर्रासपणे वाढवल्या पाहिजे. म्हणजे दक्षिण भारतात सुद्धा जे आता जे खासदार आहेत त्याचे 50% तेपर वाढतील, 50% पुढे जातील. त्याच प्रमाणात सगळे भारतभर तो रेशो जर ठरवला, एक रेशो की 50% आपण लोकसभा खासदार आणि आमदार वाढवायचे, तर मात्र समसमान पातळी पूर्ण भारतामध्ये ती राहील खासदारांची. नाहीतर मग खासदार दक्षिणेमध्ये कमी आणि उत्तर भारतात जास्त, पुन्हा देशाची दुफळी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. हा पुन्हा देशाचे 2 तुकडे करतात की काय? एकदा 2 तुकडे झाले, पुन्हा या देशाचे 2 तुकडे करण्याचा डाव दक्षिण भारत आणि उत्तर भारत असा होऊ नये. असा जर झाला तर भारताला मोठा धोका होईल. त्यामुळे या परिसीमन जे करताना या सगळ्या गोष्टी सरकारने लक्षात घ्यावं आणि त्या दृष्टीने ते करावं. कारण ते करणं गरजेचंच आहे, कारण जशी लोकसंख्या वाढते तसंच ते करावंच लागतं, तो मुद्दा नाही आहे. पण करताना मात्र डाव हा लोकशाहीवादी असला पाहिजे, तो हुकुमशाहीवादी होता कामा नये. धन्यवाद. बिरसा क्रांती दल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट करा. जय सेवा, जय भीम, जय आदिवासी. धन्यवाद.